वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज तुमच्यासोबत आहे ना एक मोठा व्हिडिओ घेऊन आले, तो म्हणजे होम टूर. तर आज मी तुम्हाला माझ्या रेंटच्या घराची होम टूर दाखवणार आहे. तर चला पहिल्यापासून बघूया. तर बघायला गेलं तर भाड्याच्या घराचे खूप प्रॉब्लेमच असतात. छोटे मोठे काही बदल करायचं म्हटलं तर सगळं मालकाच्या विचारूनच करावं लागतं. त्यामुळे जास्त काही सजावट वगैरे केलेली नाही. जसं आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तरी चला. आणि घरी कोण नसल्यामुळं मी आहे ना हे शूट सगळं एकटीनेच केलेलं आहे. आणि तुम्हाला कॅमेरासमोर न येता पाठीमागून मी व्हॉइस ओव्हर करते, तर प्लीज समजून घ्या. कारण का कॅमेरा धरायला कोणच नाही, त्यामुळे मी एकटीनेच हा व्हिडिओ बनवते. तर चला मी तुम्हाला माझं होम टूर दाखवायला चालू करते. हॉलपासून सुरुवात करते. तर हा आहे आमचा एंट्रान्स. हा सुरुवातीला आतमध्ये हॉल आहे सगळ्यात पहिल्यांदा. तर छान असा भला मोठा हॉल आहे. आणि ह्या हॉलमध्ये फक्त टी व्ही आणि इथं एक कपाट आहे आणि छोटं मोठं सामान वगैरे आहे. आणि हा एक छोटासा फॅन आहे, वरचा सिलिंग फॅन नाही आहे. तर आणि त्यानंतर नाही ते केस वगैरे विंचरायला कंगवे वगैरे लावायचं असं बनवलेलं आहे मी स्वतः हाताने. तर ते लावलेलं आहे. हे एक विणकाम केलेलं ते मी केलेलं आहे, ते पण नाही ते लावलेलं आहे. त्यानंतर नाही ते छोटीशी बाहुली अडकवलेली आहे, कारण का जरा शो दिसतो आणि छान दिसतं. आणि कारण का भाड्याचं घर असल्यामुळे काय लावता वगैरे येत नाही आहे. तर इथं छोटं मोठं सामान वगैरे बाळाची खेळणी वगैरे ठेवलेले आहेत. त्यानंतर हे आहे एक टी व्ही. आणि त्यानंतर इथे शिवाजी महाराज वगैरे वरती लावलेले आहेत. आणि ते एक राधाकृष्णाचे आहेत, कारण का ह्या दोनच मूर्त्या आम्ही इथे लावलेल्या आहेत, फ्रेम लावलेल्या आहेत. जास्त काही डेकोरेशन वगैरे केलेलं नाही आहे. त्यानंतर हा आमचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ड्रेसिंग टेबल. इथं भरपूर असं अस्ताव्यस्त पडलेलं असतं कंटिन्यू. आणि त्यानंतर हे कपाट आमच्या सासू सासऱ्यांचं आहे, त्यांचं आणलेलं आहे. आमचं लग्नातलं खूप मोठं आहे, ते काय आणता आलं नाही आहे गावावरून, त्यामुळे हे असंच म्हणजे छोटंसंच घेऊन आलो, पण वजन भरपूर आहे. त्यानंतर हा बेडरूम आहे. तर ह्या बेडरूममध्ये हा बेडरूम खूप छोटा आहे. छोटा असल्यामुळे एकच बेड बसतो येतात. आणि त्यानंतर बाल्कनी पण खूप छोटी आहे. तर ही बाल्कनी आणि ह्या बाल्कनीत एक झाड लावलेलं आहे, एक तुळस आहे आणि एक कोरफड लावलेली आहे. त्यातच मी चिनी गुलाब मनानेच उगवून आलेला आहे. आणि त्यानंतर हे एक फ्रीज. आता किचन दाखवते. हा फ्रीज आहे. सगळ्यात पहिल्यांदा इथं फ्रीज ठेवला आहे. आणि त्यानंतर इथं देवघर लावलेलं आहे. वरतीच देव ठेवलेत, कारण का खाली देवघर लावलंच नाही आहे आणि खाली ठेवता पण येत नाही. खाली ठेवले तर बाळा असल्यामुळं दिवा वगैरे पोळू शकतो, म्हणून मी खाली काही ठेवलेलं नाही. त्यानंतर हे इथं घरात लागणाऱ्या वस्तू वगैरे ठेवलेल्या आहेत. आणि सगळ्यात वरती स्टोअर ठेवलेलं आहे, जे लागणार नाही ते वरती ठेवले. त्यानंतर इथं पिठाचे डबे वगैरे इथं ठेवलेले आहेत. त्यानंतर हा किचनवर छान असा जार वगैरे ठेवला. तिथं छान असं बेसिन आहे. पाणी तर काय साचवून भरपूर ठेवावं लागायला लागले आम्हाला. आता पाणी वगैरे भरून ठेवले. त्यानंतर हे पण रॅक आमच्या सासू सासऱ्यांचंच आहे आणि आमचं आणलेलंच नाही आहे. तर इथं थोडीच भांडी घेऊन आलो होतो आम्ही, त्यामुळे एवढीच भांडी आहेत माझ्याकडे सध्या तरी. आता जेव्हा घर होईल आपलं तेव्हा भरपूर भांडी मी साचवून ठेवील. आणि त्यानंतर हे पाणी साचवण्यासाठी हे. आणि इथं आहे वॉशरूम. तर म्हटलं आमचं भाड्याचं घर. तर हे छोटंसं घर आहे आणि ह्याला रेंट आहे 10,000 रुपये. तर जरी हे घर छोटं असेल तरी ह्या घराने आम्हाला भरपूर दिलेलं आहे. आणि ह्या घरात बसून आम्ही भरपूर मोठी स्वप्न बघितले आहेत आणि आता ते सत्यात उतरत आहेत. याचा भरपूर आनंद होत आहे आम्हाला. तर कसं वाटलं होम टूर कमेंट करून नक्की सांगा.